अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दिल्ली दरबार हॉटेलमध्ये चोरी करण्याला अट्टल चोरटा अखेर गाडगेनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। त्याने रामपुरी कॅम्प येथील राम मंदिरातील दानपेटी फोडून 15,000 रुपये चोरल्याची तसेच आशीर्वाद बारमधूनही रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे। 3 ठिकाणी केलेल्या चोरीचा गाडगेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 26 नोव्हेंबर रोजी रामपुरी कॅम्प येथील राम मंदिरातील दानपेटी फोडून 15,000 रुपये लांबविण्यात आले होते। या प्रकरणी मंदिराचे पुजारी शुभम बजाज यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली होती। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून 9 डिसेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांनी राम संकुल परिसरातून अशोकनगरात राहणारा गजानन अरुण आत्राम वय वर्ष 47 याला ताब्यात घेतले। दरम्यान 7 डिसेंबरच्या मध्यरात्री आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दिल्ली दरबार हॉटेलचे शेटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व रक्कम चोरी केली। गाडगेनगर डीबी पथक प्रमुख भारत वानखडे यांनी पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची स्पष्ट ओळख पटली। कचून चौकशी केल्यानंतर आरोपीने चोरीची कबुली दिली। तसेच ताब्यात घेण्यापूर्वी त्याने आशीर्वाद बारमधूनही नगदी रक्कम चोरल्याचे पुढे आले। पोलिसांनी आरोपीकडून एकूण 45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल वर, विजया पंधरे, पोलीस निरीक्षक वाठोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या पथकात डीबी प्रमुख भारत वानखडे, प्रकाश मिसाळ, आशिष ठाकरे, नितीन कामडी, मंगेश कुमार मुलनकर, सुशांत प्रधान व मतीन शेख यांचा समावेश होता।